महायुतीत महादेव जानकर राहणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। सुनील तटकरेंनी स्वतः माध्यमांसमोर येऊन ती माहिती दिलेली आहे आणि सोबत महादेव जानकरही त्यांच्या सोबत होते। महायुतीतून जानकरांना एक जागा दिली जाईल आणि परभणीतून महादेव जानकर लढण्याची शक्यता आहे असं दिसतंय। दादा आदरणीय तटकरे साहेब आणि आदरणीय प्रसादजी लाड यांच्याबरोबर मीटिंग झाल्यानंतर महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा त्यांनी समावेश केलेला आहे आणि त्यांनी एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाला द्यायची कबूल केलेली आहे। आता त्या जागेबद्दल आताच बिलकुल नाही दबाव। मी पहिला महायुतीतच होतो, महायुतीचा उलट पवार साहेबांचे मी आभार मानेन, अभिनंदन करेन त्यांचं देखील। परंतु आज अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी व्यवस्थित केलं रासपाला भागीदारी दिली। आता डिक्लेअर करता येणार नाही, आपल्याला सर्वांचा या तिघांचा विचार करू। अरे बाळांनो, आता ते 2 दिवसात होईल ना, डिक्लेअर होईल 2 दिवसात। त्यामुळे काही दिवसांपूर्वी शरद पवारांना भेटलेले महादेव जानकर आज मात्र सांगतायत की मी महायुती सोबतच आहे। महादेव जानकरांना एक जागा महायुतीतून सोडली जाईल आणि महादेव जानकर आज वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतलेली आहे आणि बैठक सुद्धा केलेली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत, आणि फोटो सुद्धा अगदी बोलके आहेत। महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची भेट घेतली आणि आपण महायुतीतच राहणार असं सुद्धा सांगितलेलं आहे। महायुतीतून एक जागा आणि शक्यतो ती जागा परभणीची असू शकते, त्यामुळे परभणीतून महादेव जानकर हे आता लढण्याची शक्यता आहे।